झाले का? ओके. जय हिंद बॉईज. बघा, आपण महाराष्ट्राचा भूगोल बघताना आपला पार्ट आता चौथा चाललाय, भाग चौथा चाललाय. त्याच्यामध्ये मागच्या लेक्चर मध्ये काय बघितलं होतं, फक्त आपण तात्काळ मध्ये थोडस रिव्हिजन करणार आहेत. रिव्हिजन ह्याच्यामुळं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की मागा आपण काय शिकले ना आता पुढचा काय टॉपिक आहे. आपण मागच्या वेळेस वृत्त बघितले होते, रेखावृत्त, अक्षवृत्त, विषुवृत्त, मकरवृत्त आणि कर्कवृत्त. ह्या गोष्टींचा आपण मागच्या ह्याच्यामध्ये अभ्यास केला होता. भारताचं आणि महाराष्ट्राचं आपण स्थान बघितलं होतं. म्हणजे आपण महाराष्ट्र जगाच्या नकाशामध्ये कुठे येतो आणि ते कसा बघितला जातो याची माहिती आपण त्या मागच्या लेक्चर मध्ये घेतली होती. जसं की भारताचं स्थान कुठे आहे असं जर विचारलं तर तुम्ही काय सांगणार आहेत आता? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. महाराष्ट्र आता भारतातच असल्यामुळं महाराष्ट्राचं स्थान तिथंच येणार आहे. अक्षवृत्त काय असतं? अक्षवृत्त काय असतं? जोरात सांगायचं. ओके. आडव्या लाईन जेवढ्या म्हणजे आडव्या रेषा जेवढ्या आखल्या जातात त्याला अक्षवृत्त म्हणतात. सगळ्यात मोठ्या अक्षवृत्ताला काय म्हटलं जातं? विषुवृत्त. मग उत्तर गोलार्धामध्ये अजून एक कोणतं वृत्त आहे? कर्कवृत्त आहे. ते आपल्या भारतातून जातं. तर किती राज्यातून जातं? 7 राज्यातून जातं. त्याच्यासाठी आपण एक ओळ लक्षात ठेवली होती. काय ठेवलं होतं? रागामध्ये मित्राचा बंगला झाडला किंवा झाडू. काय आपलं झारखंड लक्षात ठेवण्यासाठी झाडला किंवा झाडू. म्हणजे याचा अर्थ आपण जे शिकतोय हे आपलं परफेक्ट दिमागात बसतोय. आपण अजून एक गोष्ट बघितली होती, ती म्हणजे कोणती माहिती आहे? कोणती बघितली होती? काय? रेखावृत्त. आता रेखावृत्त मध्ये काय होतं? ज्या उभ्या लाईन असतात, उभ्या रेषा असतात, त्याला आपण काय म्हणतो? रेखावृत्त म्हणतो. तर अक्षवृत्तांची संख्या किती आहे? 181. आणि रेखावृत्तांची संख्या किती आहे? 360 आहे. म्हणजे आपण मागे जे शिकले ते आता परफेक्ट लक्षात आलंय. हे आता आपल्याला बघायची काही गरज नाही. नेक्स्ट टॉपिक आहे आपला महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किंवा भारताच्या क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा काय वाटा आहे, महाराष्ट्र किती आहे. आपला दुसरा लगेच त्याच्यात नंतरचा मुद्दा आहे महाराष्ट्राची लोकसंख्या. त्यानंतर आपला लगेच मुद्दा आहे तो म्हणजे कोणता आहे बघा, बघूयात आता आपण तिकडे जाऊ. महाराष्ट्राचा रेखावरती आहे म्हणजे महाराष्ट्राचा विस्तार बघताना आपण ते गोष्ट बघितली होती. आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्राचे किंवा भारताचे क्षेत्रफळ. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय तो टॉपिक म्हणजे भारताचे क्षेत्रफळ व जगाचे क्षेत्रफळ. आधी आपण काय करू? भारताचं क्षेत्रफळ बघू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ त्याच्या तुलनेमध्ये काय आहे. आपला टॉपिकच होता तो भारताच्या क्षेत्रफळाने जगात 7वा क्रमांक लागतो. जर आपण जगामध्ये जर विचार केला, जगामध्ये जेवढे काही देश असतील त्याच्यामध्ये जर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं म्हणजे त्याचा आकारमान किंवा त्याचं जर आपण म्हणलो किंवा त्याची समजा आता हे घर आहे, हे किती बाय कितीच आहे, आपण जर उदाहरण घेतलं तर कसं 25 बाय 30 आहे. तसं भारताचं जर क्षेत्रफळ म्हणलं तर चौरस किलोमीटर मध्ये सांगितलं जातं. ते भारताचे क्षेत्रफळ जगाच्या नकाशामध्ये किती क्रमांकाला आहे? 7. तर पहिलं कोणतं असणार आहे? पहिलं कोणतं आहे? रशिया आहे. ओके ओके. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.42% क्षेत्र भारताच्या वाट्याला आले आहे. बघा, आपण ह्याला हायलाइट करून लगेच लिहून घेतलं तरी चालेल, कारण की आता आपण जास्त हायलाइट करणार होता. IMP मुद्दा आहे, प्रश्नपत्रिकेत विचारलेला वारंवार प्रश्न कोणता आहे तर भारताचे क्षेत्रफळ जगाच्या तुलनेमध्ये कितव्या क्रमांकावर लागतं? तर कितव्या क्रमांकावर लागतं? 7व्या क्रमांकावर लागतं. कितव्या क्रमांकावर? 7व्या. पण जर प्रश्न असा विचारला की भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचा वाटा जगाच्या तुलनेत किती आहे तर किती आहे? 2.42%. 2.42%. लक्षात ठेवा. म्हणजे भारताच्या वाट्याला आले. जगाचा जो काय भूभाग आहे त्यापैकी जर आपण जगाला जर म्हटलं 100% आहे तर 100% मधला 2
42% पूर्ण आपल्या भारताला एवढाच फक्त आपल्या वाट्याला आलेला क्षेत्रफळ आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरं आहे भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे. तर IMP आहे, भरपूर म्हणजे प्रश्नपत्रिकेला विचारलेला आहे, भरपूर परीक्षेमध्ये आलेला प्रश्न कोणता आहे. तर भारताचे एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 किलोमीटर. 32,00,000 लिहूनच घ्यायचं लगेच एक एक ओळ. 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचं जर क्षेत्रफळ विचारलं चौरस किलोमीटर मध्ये, ओमा लिहून घे. भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 किलोमीटर. हे नंबर पाठच करून ठेवायचा, 32,87,263, 32,87,263. तसं लक्षात राहत नसेल तर 32,87,263 किलोमीटर. सगळेजण परत एकदा रिपीट करा. मी प्रश्न विचारतोय, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या दृष्टिकोनातून किती चौरस किलोमीटर आहे. 32 लाख. एका आवाजात आलं पाहिजे. 32,87,263 किलोमीटर. ओके. स्वातंत्र्यपूर्व आता काय झालंय, भारत हा 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झालाय. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्याच्या आधी जो भारत होता त्यामुळे तिथे लिहिले स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचे एकूण क्षेत्रफळ होते 42,27,378 चौरस किलोमीटर. पण आताचं क्षेत्रफळ भारताचं आहे 32,87,263 किलोमीटर. मग हे जो डिफरन्स आहे, हे कमी झालेलं क्षेत्र कोणाला गेलं असणार आहे. पाकिस्तानला गेलेलं असणार आहे. पाकिस्तानचे स्वातंत्र्य काय झालेलं आहे तो आपल्या एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्ट 1947 ला. मग पाकिस्तानच्या वाट्याला गेलेलं काय, 14 ऑगस्ट 1947 ला झालेल्या भारत पाकिस्तान फाळणीनंतर भारताची फाळणी झाली. इस्लामिक राष्ट्र त्यांनी वेगळं निवडलं. जिना अली नावाचा पंतप्रधान त्यांचा पहिला झाला होता. मग त्या जिनाला नावाच्या व्यक्तीने काय केलं, पाकिस्तानाची फाळणी करायला भाग पाडलं होतं. मग भारत पाकिस्तानाची फाळणी झाली आणि पाकिस्तानच्या वाट्याला गेलेलं क्षेत्रफळ किती होतं तर 9,40,115 चौरस किलोमीटर. परत मग ते दलित एका जागेवर राहिलेच नाही, तर परत त्याचा काय झाला, परत एक वाटा दुसऱ्याला गेला. ते म्हणजे कोणत्या झाला, बांगलादेशला. पुढे 1971 मध्ये पाकिस्तान मधून नवीन राष्ट्राची निर्मिती झाली व बांगलादेशच्या वाट्याला 1,44,020 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आलं. मग पाकिस्तानचा अजून वाटा थोडासा कमी झाला. मग आता किती असणार पाकिस्तानला, आता किती असणार आहे, आता किती असणार आहे, 8,04,000, 8,04,020 नाही, 4,000 किती, 20 पुन्हा कमी होईल याच्यातून. बघा किती व्हायले, मायनसच करू आपण डायरेक्ट. हा चला ठीक आहे, वजाबाकीच घेऊ आपण, जाऊ दे आता गणिताचाच विषय करू. हा 9,40,115 वजा बांगलादेशचं किती आहे 1,44,020. काय येईल रे, 5 शून्य गेले 5, एकामधून 2 जात नाहीत म्हणून शेजारचा उसना घेतला. इथं झाले 11, 11तून 2 गेले, खाली किती राहिले 9. इथला एक इकडे उसना घेतला होता इथं म्हणजे भोपळा झाला. मग शून्यातून 0 गेला, 0 राहिले. ह्या शून्यातून 4 जाऊ शकत नाहीत म्हणून इथं आपण हातचा घेतला म्हणजे उसना घेतला. 10 मधून 4 गेले, खाली किती राहिले 6. इथला एक घेतल्यामुळे इथं किती राहिले होते 3च. परत इकडे एक उसना घेतला, इथं झाले 13, 13 मधून 4 गेले 9 राहिले. आणि इथला एक इकडे गेल्यामुळे 8 मधून 1 गेला 7. 7,96,095 चौरस किलोमीटर पाकिस्तानच्या वाट्याला आता फक्त क्षेत्रफळ राहिले. एक जण कोणी म्हणलं होतं हमारे कैदी एक बार छोड़ देंगे तो पूरा पाकिस्तान साफ. नाही असं नाही, तो डायलॉग कसा आहे, हमारे कैदियों को बोलेंगे ना आपकी सजा माफ तो दूसरे दिन पाकिस्तान साफ. ओके, म्हणजे आपले कैदीचा कार्यक्रम करू शकतात असं म्हणणं आहे आपल्या, म्हणजे म्हणणं नाही, करू शकतो आपण, आहेच कायदे. म्हणजे आपल्या 5 पट आपण त्यापेक्षा जास्त होतं, 4-5 पट, 4.5 पट होता.
7 1 7 7 म्हणजे 8 धरू, 8 1 16 8 24 8 32 म्हणजे 4 पट पेक्षा जास्त. लिहून घ्या. मी दिसतंय ना, मी जरा बाजूला गेलेस. लिहून घ्या. आता परत एकदा रिपीट करू. भारताचे क्षेत्रफळ व जगाच्या क्षेत्रफळ याच्यामध्ये महाराष्ट्राची तुलना बघायची होती, पण आधी आपल्याला महत्वाचा भाग बघणं आहे की आता हे भारतच आहे. भारताचं क्षेत्रफळ बघायचं होतं. भारताचं क्षेत्रफळ बघण्याच्या आधी आपण बघितलं की भारताचं जगाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा नंबर लागतो, तर कितवा नंबर लागतो, 7वा नंबर लागतो. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.42% क्षेत्र भारताच्या वाट्याला आलेलं आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. हे IMP आहे. प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला बरं का बाबा. 32,87,263. वाटल्यास तर उद्याचे दिवस मोबाईल नंबर आहे तिचा पाठ करण्यापेक्षा हा नंबर पाठ कर. नंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताचे एकूण क्षेत्रफळ 42,27,378 चौरस किलोमीटर एवढं होतं. 14 ऑगस्ट 1947 ला भारत आणि पाकिस्तान मध्ये फाळणीच्या नंतर पाकिस्तानच्या वाट्याला गेलेलं क्षेत्रफळ टोटल 9,40,115 चौरस किलोमीटर होतं. नंतर पुन्हा दलिद्राचे 2 तुकडे झाले आणि 1971 मध्ये पाकिस्तान मधून नवीन राष्ट्राची निर्मिती झाली व बांगलादेशच्या वाट्याला 1,44,020 चौरस किलोमीटर आज मात्र अंतर राहिलेलं होतं. पुन्हा इकडं 7 लाख किती राहिलं, 96,095. झालं लिहून. ओके झालं बागो. PDF ह्याची भेटून जाणार आहे. भारताचे क्षेत्रफळ व जगाच्या क्षेत्रफळाचे मोठे देश. आता सगळ्यात मोठा देश कोणता आहे, रशिया आहे. पण लोकसंख्येच्या तुलनेतून जर बघितलं तर कोणता आहे, चीन आहे. चीन लक्षात असू द्या, चीन आहे. दोन्ही गोष्टी बघू आपण. देश, राजधानी आणि क्षेत्रफळ 10च देश असे आहेत भारताचा जगाचा 50% क्षेत्रफळ व्यापतील. 10च देश असे आहेत जे 50% क्षेत्रफळ हे व्यापतात. अजून 2 घेतले नाही तर आपण 8च घेतलेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला 7 नंबरचा महत्वाचा आहे. भारत सगळ्यात मोठा क्षेत्रफळानं जर कोणता असेल तर तो आहे रशिया. कोणता आहे, रशिया. आणि तो भारताचा मित्र देश आहे. ओके बघा, हे रशियामध्ये तुम्ही जर विचार केला तर ह्यांचं क्षेत्रफळ कोटीमध्ये आहे. 1,70,98,242 आणि कुठे 32. तुम्ही ते विचार करा. जर तुम्ही एका अकॅडमीत बसून जर आमची अकॅडमी लई मोठी आहे असं जर म्हणत असाल तर विचार करा. अकॅडमी गंगाखेड मधून परभणी मधून मराठवाड्यातून महाराष्ट्र, महाराष्ट्रातून भारत, भारतातून आशिया, आशियातून नंतर जग. आणि जगाच्या वाट्याला भारताचा काय आहे, एवढा भाग आहे फक्त. तर त्याच्यामध्ये रशियाची राजधानी काय आहे रे, मॉस्को. कोणती आहे, मॉस्को. नंतर कॅनडाची राजधानी आहे ओटावा. काय म्हणायचं, ओटावा. कॅनडा जायचं आणि ओटावा म्हणायचं. आता ते काय असलं तरी ओटावाला फिरायला जायचं म्हणायचं, लक्षात असू द्या. त्यांचं क्षेत्रफळ आहे लाखामध्ये आहे, 99,84,670. चीन जो लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून प्रथम क्रमांकावर आहे सध्याला. आता आपल्याला जनगणनेचा विषय मांडायचा आहे, त्याच्यानंतर मांडू आपण. चीन बीजिंग नावाच्या राजधानी आहे त्याची. आणि किती आहे इथलं क्षेत्रफळ, 95,98,094 चौरस किलोमीटर. पुन्हा नंतर USA वॉशिंग्टन 96,29,091. ब्राझिलिया राजधानी 85,14,877.
आता सर म्हणा एवढं तर आम्ही शक्तिमान किंवा आम्ही कृष्ण आहोत खड 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 हे पाठ करायला. आपल्याला पाठ करायचं कोणतं बाबा? रशियाचा एक पाठ करावं लागणार आहे का? हे प्रथम करा. प्रश्नपत्रिकेत असं विचारला जाणार नाही प्रश्न, एमपीएससी ला विचारला जाईल. आपल्याला विचारलं जाणार आहे रशियाच्या क्षेत्रफळानं, जगाच्या क्षेत्रफळामध्ये सर्वात मोठा देश कोणता आहे तर रशिया. त्याचं चौरस किलोमीटर मध्ये विचारलं तर मग 1,70,98,242 म्हणा. आणि भारताचं जे आहे तर दिल्ली आपली कॅपिटल आहे, आपली राजधानी आहे. मुंबई उपराजधानी नाही. ओके, सकाळचा विषय. पार्टी खाल्ली का नाही? हा, भारताची उपराजधानी अस्तित्वात नाही. भारताला राजधानीचा झालं. एक लक्षात ठेवलं नाही, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कोणता मोठा आहे? रशिया. आणि चीन कोणत्या? लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून. मुद्दा दुसरा घ्या. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी म्हणजे 2.42 2.42 क्षेत्रफळापैकी 9.36 क्षेत्र महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे. त्यानुसार महाराष्ट्राचा देशात क्षेत्रफळाने तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 3,07,713. आता लिहा. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर. देशाच्या क्षेत्रफळातले पहिले राज्य 5. कोणतं सगळ्यात मोठं राज्य आहे क्षेत्रफळानं? कोणतं? राजस्थान. किती आहे त्याचं क्षेत्रफळ? 3,42,279 चौरस किलोमीटर. दुसरं कोणतं आहे राज्य? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश काय आहे? 3,08,313. आणि भारताच्या क्षेत्रफळामध्ये कितवा क्रमांक लागतो? तिसरा. म्हणजे किती लाख? 3,07,000 3,07,000. हे इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या. बाकीचं उत्तर प्रदेश 2,40,928, कर्नाटक 1,91,791 आणि गोव्याचं 3,07,2. शेवटचं दिलं या सगळ्यात छोटा असल्यामुळं ती बी टाकले आणि 5 पण टाकली. तर लिहून घ्या. गोव्याचं लिहून घ्या. 3,07,2. गोव्याचं तेवढं लिहून घ्या. हे पीडीएफ मध्ये टाकू आता याला. नुसती आकडेवारी आहे पूर्वाच टोटल ह्याच्यामध्ये. ह्याच्या पुढचा जे टॉपिक आहे का आपला तो घेऊ नका. टॉपिक चेंज करा. महाराष्ट्राची लोकसंख्या टाकून द्या. थोडा आहे जरा ओळखीचा आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या. महाराष्ट्राच्या लोकसंख्येने देशात दुसरा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागत असेल? उत्तर प्रदेश. लक्षात घ्या, लिहून घ्या. क्षेत्रफळानं जर कोणतं राज्य म्हटलं तर कोणतं येणार आहे? राजस्थान येणार आहे. आणि लोकसंख्येच्या ह्यानं जर बघितलं तर कोणतं येईल? उत्तर प्रदेश येईल. पण महाराष्ट्राचा क्षेत्रफळाने कितवा नंबर लागतो? तिसरा लागतो. तर लोकसंख्येने कितवा लागतो? दुसरा लागतो. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. दुसरा, 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या 11,23,74,333 इतकी असून त्यापैकी पुरुषाची किती होती? 5,82,43,056 आणि महिला किती होत्या? 5,41,31,277 इतकी लोकसंख्या होती. मग हे बाकीचे जे बाब आहेत, आता ह्याच्या लग्नाचा विषय जर तुलना काढली म्हणजे जर आपण काय प्रमाण जर काढलं
तर कितीतरी लोक बाबाच राहतील. मग त्यांच्यासाठी एकच पर्याय घे, अलक निरंजन. तुम्हाला दुसरा पर्याय नाही. पण तुम्हाला असा प्रश्न पडला नाही का सर हे 2011च्या जनगणनेनुसार कसं, म्हणजे आजपासून डायरेक्ट 15 वर्षाखाली जनगणना झाली समजा आपण 2026 2011, मग 2011 पासून जनगणनेत एवढी लोकसंख्या होती, तर आता 2026 ला काय सध्या स्थिती असणार आहे ही विचार करायचा पुढचा गोष्ट आहे. हम दो हमारे दो फक्त कागदपत्री आहेत, बाकी सगळा कार्यक्रम मग विषयच नाही. मोटरसायकलवर पुढे 2 मागे 4 चलो जरा आता, है का नाही. हे विषय महत्वाचा आहे. मग मला एक प्रश्न पडतो मला एक प्रश्न पडायला आहे की 2011च्या जनगणना ही 2011ची जनगणना जी आहे ही जनगणना 2021 मध्ये होणार होती, कारण की जनगणना ही दर 10 वर्षानंतर केली जात्या. पण कोविडमुळं लॉकडाऊन होतं, त्या काळामध्ये थोडा कोविडचा प्रभाव जास्त होता, म्हणून काय झालं ते पुढं करू म्हणून असं सांगितलं होतं. आता 2026 मध्ये भारताची पुन्हा एकदा जनगणना होणार आहे, आणि ती कधी होणार आहे त्याची डेट लिहून घ्या. 1 ऑक्टोबर 2026, 1 ऑक्टोबर 2026 ते फेब्रुवारी 2027 पर्यंत ही भारताची दुसरी म्हणजे आताची जनगणना होणार आहे. त्याच्या आधारित पुन्हा नंतर ही अपडेट बदलून जाईल. जर तुम्हाला पुढच्या भरतीसाठी बघायचं असेल तर ही अपडेट महत्वाची आहे, त्यावेळेसचा टॉपिकच ती असणार आहे. हे जुनं जर विचारलं तर जुन्या ह्याच्यामध्ये भारताचा लोकसंख्येमध्ये कोणतं प्रथम राज्य येईल, उत्तर प्रदेश, आणि महाराष्ट्र किती नंबरला येईल, 2 नंबरला येणार आहे. आणि जर आता 26 मध्ये जर समजा झाली, ऑक्टोबरच्या आधी जर आपली समजा कदाचित भरती आपली 2027 ला गेली, तर मग आपल्याला थोडस तिथं बघावं लागेल. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी भारताची जर लोकसंख्या एकूण 100% असेल तर त्याच्यापैकी 9.28% लोकसंख्या मात्र महाराष्ट्रात राहते. वरून पुन्हा आहेतच बाकी परप्रांतीय, हे का नाही. हे विषय महत्वाचा आहे. हे प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न आहे. 9.28% भारताच्या तुलनेमध्ये किती टक्के, तर 9.28%. देशात उत्तर प्रदेश 19,98,00,000 लोकसंख्या आहे. 19,98,00,000 लोकसंख्या ही उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि भारतात किती आहे, तर 11,23,00,000. म्हणजे बघा डिफरन्स किती आहे लोकसंख्येचा. उत्तर प्रदेश, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री, ज्यांच्या लोकसंख्येने प्रथम क्रमांक लागतो. हा पण आधीच टॉपिक बघितला थोडासा. सिक्कीम सगळ्यात लोकसंख्येनं जर कोणतं राज्य असेल तर कोणतं असणार आहे, सिक्कीम. तिथं लोकसंख्या मात्र 6,10,577 एवढीच आहे. मग इथं आपण जाऊन राहू शकता, पण ते लहानपण आहे तिथं, तसं वाटणारच आहे. आता तसं ते राज्य पण लहान आहे आणि लोकसंख्या पण कमी आहे. भारताची एकूण लोकसंख्यापैकी 16.91% लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यात राहतो किंवा राहते. टक्केमध्ये किती, 16.51. आणि लोकसंख्या किती, तर 19,98,00,000 राहते असं आहे बरं. राज्यात राहते. देशाची क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणतं आहे, राजस्थान. आपण हे बघितलंय सगळं स्थान. देशातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं आहे, गोवा. देशातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणतं आहे, उत्तर प्रदेश. देशातील लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं आहे, सिक्कीम. हे मात्र पोलीस भरतीला हमखास येणारा प्रश्न आहेत. हे खालचे 4 सर्वात मोठे लोकसंख्येनं कोणतं, आता सांगितलं की कोणतं, उत्तर प्रदेश. सगळ्यात मोठे क्षेत्रफळानं कोणते, राजस्थान. सगळ्यात लहान लोकसंख्येनं कोणते, सिक्कीम. सगळ्यात लहान क्षेत्रफळाने कोणतं, गोवा. महाराष्ट्राचे क्षेत्रफळाने कितवा क्रमांक लागतो, 3रा. महाराष्ट्राचा लोकसंख्येनं कितवा क्रमांक लागतो, 2रा. टॉपिक क्लिअरच आपला एवढा. हा
लिहून घेताय? दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर मग तुम्हाला हा प्रश्न पडायला पाहिजे होता की सर पहिली जनगणना कधी झाली होती, तर 1872 मध्ये झाली होती. नंतर 1882 पासून 1882 पासून ठरलं की बाबा प्रत्येकी 10 वर्षानंतर आपण सॉरी 81 पासून 81 पासून ठरलं की आता आपण 10 वर्षाला आपण करत राहू प्रत्येकी. मग प्रत्येक 10 वर्षाच्या नंतर एकदा लोकसंख्या आपण मोजतो. लोकसंख्या मोजण्याचं कारण काय, तर जगामध्ये समजा भारत आहे किंवा महाराष्ट्र घेऊ, आपण एक कुटुंब घेऊ, उदाहरण घेऊ एक कुटुंब. आपल्या कुटुंबामध्ये आपले वडील आहेत, आपली आई आहे, आपण 2 भाऊ आहोत, एक बहीण आहे. म्हणजे आपल्या कुटुंबाला काय आपल्या घरात आहे किंवा किती लोक राहतात, किती पशु राहतात ह्याचं गणना पाहिजे. उद्या कोणी बी येईल कोणी राहील असं होईल की नाही. लक्षात आलं पाहिजे की आपण किती मतदान आहे, कोणी समजा किती नवीन मृत्यू दर आहे, किती जन्म दर आहे, असं हे लक्षात येण्यासाठी किंवा किती पशु राहतात, किती लोकसंख्या राहत्या, या सगळ्या गोष्टीची जनगणनेमध्ये मात्र गणना केली जाते. झालं भाऊ? झालं भाऊ लिहून? IMP आहे बघा, हे मात्र IMP आहे बघा. एवढं मात्र परफेक्ट लक्षात ठेवा भावा. जनगणना, पहिली जनगणना 1872, दुसरी जनगणना 1881. तिथून नंतर ठरलं की बाबा आता आपण काय करू, प्रत्येकी 10 वर्षाला जनगणना करत राहू. तिथं 82 केलं का आपण? तारीख पण लक्षात ठेवा, ही इम्पॉर्टंट तारीख. नंतर पाठच करायची, आताच करून ठेवा. 1 ऑक्टोबर 2026 ते फेब्रुवारी 2027 पर्यंत ही जनगणना होईल. टप्पे असतील त्याचे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, असं 3 टप्प्यामध्ये होऊन जाईल. जनगणना जनगणनेच्या नुसार 2011च्या जनगणनेनुसार ही एवढी लोकसंख्या आहे. आता हे तुम्हाला माहित असतील, स्त्री किती आहेत, पुरुष किती आहेत, दोन्ही सोडून मधलेच किती जण आहेत, हे सगळं इथं लक्षात येतं बरं. झिरवळ साहेब माहिती आहे का नाही तुम्हाला? नरहरी झिरवळ, अरे काय माहिती आहे का नाही? हा. आता 2018 बघ, त्या पहिल्या किती असतील, 3 असतील. तसं जर विचार केला तर आपण काढू शकतो ना. पहिली 72, पुन्हा 81, 91, ह्या किती झाल्या? 3. पुन्हा नंतर मधल्या 10, ह्या 3 मधल्या 10, 1900 मधल्या. आणि आता ह्या 2000च्या 11 पर्यंत झाली, मधली एक स्टॉप झाली 11 पर्यंत, म्हणजे 2. 1 ला 1 झाली असं नाही, ह्या 2, टोटल 15. ह्या जनगणना जी आहे का, ह्याच्यामध्ये अक्षरशः घरातले भांडे कसे मोजतात वाटणीला, तसं मोजतात बरं. आणि ह्या वर्षी अजून एक विशेष आहे जनगणनेचं, हे डिजिटल असणार आहे. बरोबर, कारण आपण प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. आता लहान बाळापासून ते मोठ्या म्हातारा टप्प्या आलं त्याच्यापाशी पण कार्यक्रम आपला आधार कार्डचा आहे. काही जरी झालं तर KYC कर, काही झालं तर KYC कर. लाडकी बहीण पाहिजे, KYC कर. अकाउंट काढायचे, KYC कर. पैसे टाकायचे, KYC कर. पैसे उचलायचे, KYC कर. मग ते आता काय करतील जनगणनेच्या नुसार, आता एक नवीनच काढले मध्ये बघा, मतदान यादीमध्ये कुणाचे नावं टाकायचे म्हणे. मग 2002 ची जे मतदान यादीत जे यादी आहे त्याच्यानुसार समजा आता काय झालं, एक लग्न झालं समजा, तुमचं उद्या लग्न झालं, मग तुमची बायको कुठून आल्या? माहेरातून. बरोबर. मग माहेरामध्ये तुम्ही तुमच्या बायकोला सांगायचं की तुझ्या आई वडिलाचं नाव 2002च्या यादीत, म्हणजे जर समजा आता जर समजा माझं 18 वर्ष वय असेल,
18 वर्ष वय. तर 2002च्या यादीमध्ये माझे आई वडील असायला पाहिजेत की नाही? असतील की नाही? म्हणजे त्यांचं मतदान असेल की नाही 2002च्या यादीमध्ये? म्हणून काय केलंय त्यांनी, तसं सांगितलं की 2002च्या यादीमध्ये जेवढे लोकांचे मतदान आहेत त्याचा तुम्हाला प्रूफ द्यावा लागेल की आमचे आई वडील हे 2002च्या यादीमध्ये होते. मग आता ते हयात असतील किंवा मयत असतील, पण तुमचं यादीत मात्र नाव असणार आहे. मग तुम्ही सांगायचं की आमचे वडील ह्या यादीत आहेत, हे त्याचा मतदान नंबर किंवा मतदान कार्ड, त्याचा मी मुलगा आहे किंवा मुलगी आहे, असं तुम्हाला आता देऊन तुम्हाला त्या यादीत. काय झालंय, एक जोक आला होता बघा, तुम्हाला माहित असेल. मतदानाच्या दिवशी ते एक जण माणूस पळत पळत येतोय, म्हणतं ओ काका 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 माझे आजोबा आले होते, त्यांनी मतदान कधी केलं? ते म्हणते आत्ताच 1 तासाखाली केलंय. ते म्हणते 1 तासाखाली? ओ थोडं थांबायचं किंवा 10-15 मिनिटं. ते म्हणले कसं काय, घरी जाऊन भेटा की? ते नाही हो म्हणते 7 वर्षाखाली मेलेत, पण मतदानाच्या दिवशी राईट ते येतेच. लक्षात आलं का तुमच्या? मतदानाच्या दिवशी मात्र ते राईट ते येतेच. तसा कार्यक्रम आहे. मतदान कुणाचंही कोणीही करतंय, 500 रुपये दिले की कार्यक्रम आपला होतोय. 500 मध्ये आपलं गाडं येत नाही, पण माणूस जातोय. लक्षात असू द्या. पुढचा कार्यक्रम घेऊन टाका. हे लिहून घेतलं वागो. चला, एक राहिलंच की लोकसंख्या आणि देशात महाराष्ट्राचा क्रमांक घेतलाय आपण. अजून काय राहिलं? हे बी घेतलंय आपण. महाराष्ट्राच्या सीमारेषा टॉपिक टाकून द्या. महाराष्ट्राच्या सीमारेषा, भौगोलिक किंवा नैसर्गिक सीमारेषा, महाराष्ट्राच्या वायव्येस, इथं कोणता आहे रे? इथं कोणता आहे? इथं कोणता आहे? इथं कोणता आहे? तुम्हाला दिशा गडदे सरने शिकवलं होता. कसं? कुठं वानर इकडं आलंच नाही. कुठं वानर लिहू? इथं लिहू. वानर इकडं आलंच नाही किंवा नैऋत्य. ही कोणती आहे? आग्नेय. ही कोणती आहे? ही कोणती आहे? ही कोणती आहे? नैऋत्य. आता हे सरांनी शिकवलं होतं म्हणे तुम्हाला, वानर इकडं, वानर इकडे आलेच नाही, तेव्हा लक्षात ठेवायचं. पण वानरच इथं काय लिहायचं हे कसं कळत? मग वानर इथून सुरू होईल, मग कार्यक्रम अवघडच जाईल ना. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. मी तुम्हाला जर लक्षात राहिलं, आता ते लक्षात राहिले त्याला चेंज नाही करायचं, ते राहिले ना लक्षात, मग काय अडचण नाही. मग मी काय म्हणायचंय, आई वान दे. द आपल्या लक्षात येईल, दक्षिण आहे, दक्षिण आपल्या लक्षात येऊ शकतंय. मग दक्षिणच्या पुढे काय म्हणायचं? दे. लक्षात ठेवायचं द. मग द देताना घड्याळ कशी चालते, त्याच्या अँटी क्लॉकवाईज चालायचे. तुम्ही असं पण काय म्हणाला, वानर इकडं आलंच नाही, मग तुम्हाला क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसे काटे चालतात तसं चालायचंय. पण इथं काय करायचं? उरपाट चालायचंय, अँटी क्लॉकवाईज चालायचंय. मग काय म्हणायचंय? दक्षिण द म्हणायचंय. मग दच्या पुढे आपण डायरेक्ट लावून टाकायचं आई वान दे. आई वान दे कशात द्यायचंय? मकर संक्रांतीला. लक्षात ठेवायचं. ओके, मकर संक्रांतीला वान देते, पण कोण देते? तर आई देते. आई कुणाला? वान देते. असं बी लक्षात ठेवा, कसं बी लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा. आणि तसं लक्षात नाही राहिलं तर सरळ सरळ हो, वायव्याला गुजरात आहे, लक्षात ठेवायचं. बस आपल्या एवढं लक्षात राहिले, कार्यक्रम झाला. चला आता इथं बघा, इथं दिलंय असं, नाही इथं डायरेक्ट वायव्येस, 7 माळा डोंगर रांगा, गाळणा डोंगर रांगा, अग्रणी टेकड्या, हे डायरेक्ट सरनं पुढची सीमारेषा डोंगर रांगेत घेतल्या. लिहून घ्या. चला, महाराष्ट्राच्या वायव्येस 7 माळा डोंगर रांग, गाळणा डोंगर रांग, अग्रणी टेकड्या अशा वायव्येस आहेत. महाराष्ट्रात जर घेतला आपण, महाराष्ट्र वरच्या बाजूला वायव्य कुठं आहे? इकडच्या म्हणजे उत्तर आणि पश्चिमच्या
कोपऱ्यामध्ये जर कोणत्या टेकड्या असतील तर सातमाळा डोंगर रांगा आहे, गाळणा डोंगर रांगा आहे आणि अग्रणी टेकड्या आहेत. आमच्या इथं एक सरांनी आम्हाला शिकवलं होतं, सातपुड्याच्या सात माळा राजा हरिश्चंद्राने शंभू महादेवाला वाहिल्या, अख्ख्या डोंगर रांगा वरून पासून खालीपर्यंत. असा त्याचा एक हे आहे, उत्तरेपासून खाली दक्षिणेपर्यंत सातपुड्याच्या सात माळा राजा हरिश्चंद्राने शंभू महादेवाला वाहिल्या. मग सातपुड्याच्या सात माळा, सातपुडा सात माळा असं लक्षात ठेवायचं. उत्तरेस सातपुडा वरी सगळ्यात, सातपुड्याच्या सात माळा राजा हरिश्चंद्रगड माहिती आहे ना, ती पण एक डोंगर आहे. सातपुड्याच्या सात माळा राजा हरिश्चंद्राने शंभू महादेवाला वाहिले, शंभू महादेव पण ते आहेत टेकडी. ओके, चला घ्या लिहून घ्या. महाराष्ट्राच्या ईशान्येस दरेकेसा टेकड्या, महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वत रांगा, यांच्या पूर्वेशी गाविलगड डोंगर रांगा, महाराष्ट्राच्या पूर्वेस चिरोली टेकड्या, भामरागड डोंगर रांग व सुरजागड डोंगर रांग. महाराष्ट्राच्या दक्षिणेस हिरण्यकेशी नदी, तेरेखोल नदी, महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र. मला एक लक्षात आलं नाही, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आपण बघितलं, महाराष्ट्राचं जर समजा क्षेत्रफळ असं आपण जर काढलो, एक नॉर्मल आपण असा एक नकाशा घेतला, नकाशा घेताना पुन्हा परत 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 समजा नकाशा असा आहे काढायचा परफेक्टच. हे दिशा लिहून घेतल्यास का तिथं आखून ठेव. जरा महाराष्ट्र बघून काढू का म्हणालो, हा कारण का असा लईच वेगळा यायलाय. हा इथून पुन्हा असा असा करू, असा एक महाराष्ट्र काढला समजा, बरं का, समजा तुमच्या बापाचं जात नाही, हे महाराष्ट्र आहे. ओके, महाराष्ट्राच्या पश्चिमेत काय आहे रे, समुद्र आहे, बरोबर. मग काय झालं, मला क्षेत्रफळ सांगता सांगता मला हे पण सांगायचं होतं, पूर्व पश्चिम आणि पूर्व, उत्तर आणि दक्षिण. मग महाराष्ट्राचा विस्तार असा पण आपल्याला बघायला लागेल की अशी किती लांबी आहे, 800 किलोमीटर, बरोबर. अशी किती आहे, 720 किलोमीटर. मग 720 किलोमीटर मी परत शिकवताना सांगितलं होतं, जर कोकण बघितलं आपला, कोकणातले एकूण 7 जिल्हे, झोपू नको, झोप यायल्या, जाय झोप, जाऊन झोप, त्याला जाऊन अंग आहे काय रे एक. आता तुला सोनूलय कसं म्हणा, पाडसा म्हणायसारखं तर चेहराच नाही. 720 समुद्र किनारपट्टी पण 720च लागते. ओके, लिहून घ्या, हे लिहून 2 घेतलं तरी चालेल आणि हे बी लिहून घ्या. हा मी सर किती आहे, 811.98 किलोमीटर. आतापर्यंत पुस्तकात 720 दाखवलं, आता वाढल्या का, पाणी कमी झालं का, हा 800 बरं ठीक आहे. समुद्र किनारपट्टी आपण बघू, 800 किती रे आता सध्याला, घ्या लिहून. फक्त काय करा, पूर्व पश्चिम लांब लिहून घ्या 720. नंतर बघू आपण पाणी कमी झालंय का जास्त वाढले. पहिली किती होती रे पूर्वी, 700, पूर्वी होती 720. पण आता सध्या काय माहितीये का, अंदाजे किती आहे, तुम्ही म्हणला तेवढी आहे, 877.97 किलोमीटर. पण याच्यामध्ये काय झालं माहितीये का, 158 किलोमीटरचा नवीन भाग जोडलाय, 158 किलोमीटरचा नवीन भाग जोडलाय. लक्षात ठेवा, हे पण डीप मध्ये नवीन भाग जोडलेला आहे. पाठ्यपुस्तकामध्ये अजून अपडेट दिले नसणार आहे, पण तरी बी जर प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न आला तर तो पाठ्यपुस्तकाच्या आधारावर केला जातो. नवीन जर अपडेट पाठ्यपुस्तकामध्ये समजा भूगोलमध्ये जर समजा 720 असेल आणि ते पुस्तक जर बदललंच नसेल, ते पुस्तक जर समजा त्याची नवीन आवृत्ती आली नसेल,
तर तुम्हाला काय करायचंय 720 करायच्या. आता हे आपल्याला कसं बघावं लागेल नवीन पाठ्यपुस्तकामध्ये. आता इथं जसं डायरेक्ट सांगितलं अंदाजे सांगितलंय, गुगलला पण अंदाजेच सांगतंय. मग असा अपडेट ज्या वेळेस इथे असा प्रश्न जर पडला पोलीस भरतीला किंवा कसा, तर हे प्रश्न पाठ्यपुस्तकावर डिपेंड राहतो. म्हणजे असं कुठलं तरी समजा मी आता जे पुस्तक वापरतोय ह्याच्यामध्ये 720 दिले, मग ह्या पुस्तकाचा आधार घेतला जात नाही, डायरेक्ट पाठ्यपुस्तक आपल्या भूगोलामध्ये कुठं आहे याचा उल्लेख तिथं गेला जातो. तिथं जर अपडेट असेल 877.97 किलोमीटर तर मग ते उत्तर तेच असणार आहे. किंवा मग तिथं जर 720 असेल तर 720 घ्यावं लागेल आपल्याला. छोटा विषय आहे, बघू ते काय नाही, वाढलंय तर वाढलंय. आनंदाची गोष्ट आहे, समुद्राला पोहायला थोडं 158 किलोमीटर अजून लांब जाऊ आपण. मग काय करावं आता, महाराष्ट्राला लागून राजकीय सीमा. आता हे इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्राला शेजारील 7 राज्याच्या सीमारेषा भेटलेल्या असून त्यापैकी 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश सीमा आहे. त्यामध्ये लिहून घ्या, महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात राज्य, दादर नगर हवेली, महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश. आता हे लक्षात ठेवण्यासाठी अशी आकडेवारी लक्षात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्राचा आधी नकाशा तयार करा. नकाशा केल्याच्या नंतर तिथं जावा आणि तिथं भारत